So hey everyone, a very warm welcome to all of you guys. तुमचं टेक्स्टबुकच्या प्लॅटफॉर्मवरती सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आजच्या या लेक्चरमध्ये आज आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या ज्या संकल्पना आहेत त्या समजावून घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपण जीडीपीची जी कॉन्सेप्ट आहे, जी संकल्पना आहे, ती ऑलरेडी आपण एका लेक्चरमध्ये समजावून घेतलेली आहे. एकदम साध्या आणि सिंपल उदाहरणांसहित याच व्हिडिओ सेक्शनमध्ये ते लेक्चर अवेलेबल आहे, ते नक्की बघून घ्या. तर या लेक्चरमध्ये आज आपण जीएनपी, एनएनपी आणि एनडीपी ह्या ज्या तीन राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना आहेत त्या आपण एकदम साध्या आणि सोप्या भाषेमध्ये समजावून घेणार आहोत. आणि जीएनपी समजावून घेताना तुमची जीडीपी सुद्धा आणखी तुम्हाला परत एकदा तुमची रिपीट होणार आहे. राईट. सो मी किशोर गोरे आणि मी टेक्स्टबुकवरती सध्या इकॉनॉमिक्स पूर्णपणे शिकवतो. मग ते कंबाईंड पूर्व आणि मुख्य परीक्षा असेल किंवा राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा असेल, त्याच्यासाठी मी कंप्लीट इकॉनॉमिक्स शिकवतो आणि एकदम साध्या आणि सोप्या भाषेमध्ये शिकवतो. मी लास्ट 10 इयर्स पासून 10 वर्षापासून इकॉनॉमिक्स शिकवतो. तर बघा विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजच्या लेक्चर थ्रू तर समजेलच की मी किती सिम्प्लिफाय करून प्रत्येक कॉन्सेप्ट तुम्हाला मी क्लिअर करून देतो आणि एकदम एक्झाम ओरिएंटेड. म्हणजे तुम्ही जर आपले कोर्सेस जॉईन केले तर इकॉनॉमिक्ससाठी तुम्हाला क्लास आणि क्लासच्या नोट्स व्यतिरिक्त तुम्हाला काहीच करायची आवश्यकता पडणार नाही. तर विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आपला हा टेलिग्राम चॅनल आहे. हा टेलिग्राम चॅनल, हा QR कोड तुम्ही स्कॅन करून जॉईन करू शकता, ज्याच्यावरती तुम्हाला या लेक्चरच्या सगळ्या नोटिफिकेशन्स, अपडेट्स, वेगवेगळे अपडेट्स वगैरे सगळे मिळत राहतात. प्लस तुम्हाला PDF मिळत राहतात. सगळ्यात महत्त्वाचं, हे लेक्चर सुरू करण्या अगोदर आपल्याला एक तुमच्या सगळ्यांसाठी एक खुश खबर आहे. ती म्हणजे आपण एक 2026च्या दृष्टिकोनातून आरंभ 2026 ही एक राज्यसेवेची इंटिग्रेटेड बॅच सुरू केलेली आहे. राईट. आणि ती GSP प्रोग्राम अंतर्गत सुरू केलेली आहे, गॅरंटेड सिलेक्शन प्रोग्राम. आता गॅरंटेड सिलेक्शन प्रोग्राम याचा अर्थ काय होतो, तर तुम्ही या प्रोग्राम अंतर्गत जर राज्यसेवेची बॅच जॉईन केली तर आम्ही तुम्हाला पूर्णपणे सिलेक्शनची गॅरंटी देतोय. तर या प्रोग्राम अंतर्गत जर तुम्ही राज्यसेवा 2026 ची बॅच जॉईन केली तर तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड पूर्णपणे क्लासेस मिळणार आहेत, ज्याच्यामध्ये तुमचा पूर्व, मुख्य आणि इंटरव्ह्यू पर्यंतची कंप्लीट तयारी आम्ही करून घेणार आहोत. राईट. सगळ्यात महत्त्वाचं सिलेबस डिकोडिंग असेल, सिलेबस अंडरस्टँडिंग असेल, सब्जेक्ट आणि सब्जेक्टमधील टॉपिक अंडरस्टँडिंग असेल, कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं रायटिंग प्रॅक्टिस. कारण आता इथून पुढे रायटिंग प्रॅक्टिसला खूप महत्त्व येणार आहे. रायटिंग प्रॅक्टिस आम्ही डेली तुमच्याकडून करून घेणार आहोत. एवढंच नाही तर या बॅच अंतर्गत डेली मेंटॉरशिप सेशन असणारे, डेली डाऊट क्लिअरिंग सेशन असणारे, डेली तुमचे लेक्चर्स झाल्यानंतर दररोज 4 वाजता तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर ते दररोज 4 वाजता तुम्ही मेंटॉर्सला काय करू शकता, डाऊट विचारू शकता. म्हणजे एवढे आपण काय केलेले, त्याच्या अंतर्गत बेनिफिट्स तुम्हाला दिलेले आहेत. प्लस एवढंच नाही तर ऍडव्हान्स इंटिग्रेटेड मेंटॉरशिप प्रोग्राम पण आपण सुरू केलेला आहे. याच बॅच अंतर्गत जे विद्यार्थी ही बॅच घेतील, राईट, ही बॅच जॉईन करतील, त्यांच्यासाठी हे सगळे बेनिफिट्स असणार आहेत. प्लस तुम्हाला पुण्यामध्ये जशी आपली पूर्व परीक्षा जवळ येईल तशी पुण्यामध्ये ऑफलाईन टेस्ट सिरीज सुद्धा तुमच्यासाठी आम्ही अवेलेबल करून देणार आहोत, ऑनलाईन प्लस ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये, जेणेकरून तुमची चांगली प्रॅक्टिस होईल. आणखी सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्ही ही राज्यसेवेची बॅच जर परचेस केली आणि ही बॅच जॉईन केल्यानंतर 2026 ची जी येणारी पूर्व परीक्षा आहे, ती पूर्व परीक्षा जर तुम्ही क्वालिफाय केली तर तुम्हाला टेक्स्टबुक 1 लाख रुपयांचा कॅश प्राइज देणार आहे. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. म्हणजे तुमची फीस पण त्याच्यामध्ये पूर्णपणे रिटर्न होऊन जाईल आणि तुम्हाला एक्स्ट्रा कॅश प्राइज म्हणजे एक मेन्स मुख्य परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी एक मोटिवेशन पण मिळेल. एवढंच नाही तर याच्यामध्ये पर्सनलाइज स्टडी प्लॅन आणि वीकली रिपोर्ट्स तुम्हाला मिळणार आहेत की तुम्ही किती कोर्स कव्हर केला, किती MCQ सॉल्व्ह केले, किती तुम्ही रायटिंग प्रॅक्टिस केली, याचं सगळं तुम्हाला डिजिटली तुम्हाला रिपोर्ट सगळा मिळणार आहे. आणि हा जर कोर्स तुम्ही 90% पेक्षा जास्त कव्हर केला आणि तरी पण समजा चुकून उद्या सिलेक्शन नाही झालं तर तुम्हाला तुमची फीस रिफंड सुद्धा करण्यात येणार आहे. सो त्याच्यामुळे तुम्ही काय करू शकता, या कोर्सला तुम्ही डोळे झाकून ऍडमिशन घेऊ शकता. तर मी माझा नंबर तुम्हाला इथं दिलेला आहे. या नंबरवरती एन्क्वायरी करण्यासाठी तुम्ही मेसेज करू शकता किंवा कॉल करू शकता. आमची टीम लगेच तुमच्याशी कॉन्टॅक्ट करेल. ओके. आणि बी फ्री, तुम्ही या नंबरवरती कधीही मेसेज किंवा कधीही कॉल करा. ओके, तुमच्यासाठी अवेलेबल असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण ग्रुप बी आणि ग्रुप सी 2026च्या दृष्टिकोनातून पण एक इंटिग्रेटेड बॅच लॉन्च केलेली आहे.
तर ती सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. एवढंच नाही, आणखी एक सांगायचं राहिलं, या राज्यसेवा जो गॅरंटेड सिलेक्शन प्रोग्राम आहे याच्या अंतर्गत तुम्ही जरी बॅच जॉईन केली तर तुम्हाला एकूण 18 बुक्स तुम्हाला घरपोच अभ्यास साहित्य एका आठवड्याच्या आत मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला सगळ्या सोयी सुविधा या बॅच अंतर्गत देण्यात येणार आहेत आणि तुमच्याकडून आम्ही कंप्लीट तयारी करून घेणार आहोत. सो त्याचं तुम्हाला बिलकुलच म्हणजे तुम्ही काळजीच करायची नाही. आपलं सिलेक्शन आपलं पक्क होईल याच दृष्टिकोनातून आपण याच्या अंतर्गत तुमची तयारी करून घेणार आहोत. तर मग आपण सुरुवात करू आपल्या लेक्चरला. तर आता काय करायचं आहे, आपल्याला जीएनपी बघायचं आहे. जीडीपी ऑलरेडी आपण बघितलेला आहे. आता आणखी पण जीडीपी तुमचा काय होईल, परत तुमचा रिवाइज होईल. कारण जीएनपी बघताना तुम्हाला जीडीपी प्लस जीएनपी दोन्ही पण मी तुम्हाला समजावून सांगणार आहे साध्या आणि सोप्या भाषेतून. तर बघा विद्यार्थी मित्रांनो मैत्रिणींनो, जीएनपी स्थूल राष्ट्रीय उत्पाद किंवा ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट काय असतं. बघा जीएनपीची इथं मी व्याख्या पण दिलेली आहे किंवा त्याचं सूत्र पण दिलेलं आहे. जीएनपी इज इक्वल टू जीडीपी प्लस आर मायनस पी. आता बघा आपण जीडीपी मोजताना जसं आपण भारतीय म्हणजे सोक्यांनी जे परदेशात कमवलेलं उत्पन्न होतं ते भारताच्या जीडीपी मध्ये आपण गणलं जात होतं का, तर नाही. तर आता जीएनपी मध्ये सोकियांनी जे इतर देशामध्ये कमवलेलं उत्पन्न असतं ते आपल्या जीएनपी मध्ये गणलं जातं. आणि जे परकीय व्यक्ती आहेत त्या परकीय व्यक्तीने जर भारतामध्ये येऊन काही उत्पन्न कमवलं असेल तर ते इथून मायनस केलं जातं. तर कसं ते समजावून सांगितलं तुम्हाला सांगतो. जीडीपी मध्ये आपल्याला नेट फॅक्टर इन्कम फक्त काय करायचं आहे, आपल्याला नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम अब्रॉड हा काय करायचा आपल्याला ऍड करावा लागणार आहे. म्हणजे तुम्हाला जीएनपी मिळेल. म्हणजे जीडीपीचे तर माहिती आहे तुम्हाला, चिकजम मी तुम्हाला सांगितलं होतं, सी प्लस आय प्लस जी प्लस एक्स मायनस एम. एक्स मायनस एम म्हणजे काय, तर निव्वळ आपले म्हणजे निव्वळ व्यापार, आयात मायनस निर्यातीतून मिळालेलं उत्पन्न, राईट. प्लस आता याच्यामध्ये ऍड काय फक्त करायचं आहे, जीडीपी प्लस आर मायनस पी. आर म्हणजे काय, तर सोक्यांनी परदेशात कमवलेलं उत्पन्न ते जीडीपी मध्ये ऍड करायचं आणि परक्यांनी आपल्या देशात कमवलेलं उत्पन्न हे त्याच्यातून मायनस करायचं. म्हणजे जीएनपी मध्ये आपण काय करतो आहे, सोक्यांनी परदेशात कमवलेलं उत्पन्न आपण काय करतो आहे, तर आपल्या जीएनपी मध्ये ऍड करतो आहे. तर आता समजावून घेऊ उदाहरणांद्वारे. जसं मी तुम्हाला बघा हे उदाहरण दिलती जीडीपीच्या वेळेस. आता जीडीपी आणि जीएनपी दोन्ही आपण या उदाहरणांद्वारे समजावून घेऊ. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती की जगवार कंपनी कुठं आहे, युके मध्ये. आता जीएनपी आपण 2023-24 चा मोजूया. 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या एका आर्थिक वर्षाचा आपण जीएनपी मोजू. ओके, म्हणजे एका आर्थिक वर्षाचाच आपण मोजतो. जीडीपी सुद्धा आपण तसा एका आर्थिक वर्षाचाच मोजलेला आहे. जीडीपीची व्याख्या आपण काय बघितली होती, किंवा एका ठराविक आर्थिक वर्षात म्हणजे एका ठराविक कालावधीत किंवा ठराविक एका आर्थिक वर्षात देशांतर्गत अर्थव्यवस्थेत उत्पादित झालेल्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवांचं बाजार मूल्य म्हणजे जीडीपी असतो, बरोबर का. तसंच आपल्याला एका आर्थिक वर्षाचाच विचार करायचा आहे. आता 2023-24 आपण जीएनपी मोजूया. तर आता जगवार कंपनी कुठं आहे, युके मध्ये आहे आणि जगवार कंपनीची मालक कोण आहे, मालक आहे टाटा सन्स लिमिटेड, जी भारतीय कंपनी आहे. जसं मी गेल्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं की बघा जगवार कंपनीनं समजा 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये एकूण समजा 1000 जगवार गाड्यांचं उत्पादन केलं आणि त्याच्यातून समजा साधारणतः 10,000 कोटी रुपये त्यांनी कमवले. तर हे कुणाच्या जीडीपी मध्ये गणलं जात होतं, भारताच्या की युकेच्या, तर ते युकेच्या जीडीपी मध्ये गणलं जात होतं. कारण उत्पादन कुठं झालंय, युके मध्ये झालंय. फायनल मग त्या उत्पादनाची फायनल किंमत कुठं गणली जाईल, युकेच्या जीडीपी मध्ये गणली जाईल. जरी ती भारतीय म्हणजे भारतीय जी टाटा सन्स लिमिटेडची जरी ती उपकंपनी असली तरी सुद्धा, कारण त्याचं उत्पादन युके मध्ये झालंय, बरोबर. परंतु समजा आता 10,000 कोटींचा त्यांनी व्यवसाय केला आणि त्यांनी रतन टाटा समजा त्यांचे बोर्ड ऑफ डायरेक्टर आहेत, तर त्याच्यातून मग वेजेस, इंटरेस्ट, प्रॉफिट जो मिळालेला आहे तो समजा कुणाला पाठवला, इंडियामध्ये टाटा सन्स लिमिटेडला पाठवला. मग आता काय केलंय, मग टाटा सन्स लिमिटेडने काय केलंय, तर या युके मध्ये म्हणजे सोक्यांनी परदेशामध्ये उत्पन्न कमवलेलं आहे. मग हे भारताच्या जीएनपी मध्ये गणलं जाईल, प्रॉफिट असेल, वेज असेल, डिव्हिडंड असेल, राईट, हे सगळं भारताच्या जीडीपी मध्ये गणलं जाईल. म्हणजे याच्यातून जगवार कंपनीने जो कमवलेलं उत्पन्न प्रॉफिट आहे तो प्रॉफिट टाटा सन्स लिमिटेडला पाठवला तर तो भारताच्या जीएनपी मध्ये गणलं जाणार आहे, जीडीपी मध्ये नाही, राईट. जीडीपी कोणाचा असणार आहे, युकेचा. जीएनपी कोणाचा असणार आहे, भारताचा.
आलं लक्षात? तर चला आणखी एक उदाहरण आपण घेऊया. बघा, आता जी Amazon कंपनी आहे ती Amazon कंपनी यूएस बेस्ड कंपनी आहे, बरोबर का? समजा 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये Amazon कंपनीनं भारतामध्ये ती डिलिव्हरी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते, राईट? तर भारतामध्ये समजा त्यांनी सेवा देऊन 1000 कोटींचा व्यवसाय केला. किती? 1000 कोटींचा व्यवसाय केला. तर त्या सेवांचं अंतिम मूल्य हे भारताच्या जीडीपी मध्ये गणलं जाईल. आणि ही यूएस बेस्ड कंपनी आहे. समजा हे कमवलेलं उत्पन्न प्रॉफिट जो आहे, प्रॉफिट डिव्हिडंड, हा त्यांनी यूएसच्या हेडक्वार्टरला Amazonच्या पाठवला. तर तो मग यूएसचा काय झाला? जीएनपी झाला. तो यूएसचा जीएनपी झाला. सेवांचं उत्पादन कुठं झालेलं आहे? भारतामध्ये, म्हणून तो भारताचा जीडीपी गणला जाईल आणि यूएसचा तो जीएनपी गणला जाईल. तसं एक उलट उदाहरण घ्या. आता फ्लिपकार्ट ही इंडियन कंपनी आहे. फ्लिपकार्ट ही काय आहे? इंडियन कंपनी आहे. समजा फ्लिपकार्ट या इंडियन कंपनीनं 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये यूएस मध्ये डिलिव्हरी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करून 500 कोटींचा व्यवसाय केला. किती? 500 कोटींचा व्यवसाय केला. आता व्यवसाय त्यांनी सेवा कुठे दिलेत? यूएस मध्ये दिलेत. म्हणजे तो जीडीपी कोणाचा झाला? यूएसचा जीडीपी झाला. आणि समजा ते 500 कोटी फ्लिपकार्टने काय केलं? त्यांच्या बेंगळुरू बेस्ड हेडक्वार्टरला पाठवले. म्हणजे मग तो जीएनपी कोणाचा झाला? जीएनपी झाला तो भारताचा जीएनपी झाला. येते लक्षात तुमच्या? आणखी एक उदाहरण घेऊ. चला आणखी एक उदाहरण घेऊ. 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये समजा राम नावाचा एक भारतीय व्यक्ती सॅमसंग मध्ये जॉब करतो आहे. कुठं? सॅमसंग मध्ये जॉब करतोय, साऊथ कोरियामध्ये. आणि समजा तो तिथं सॉफ्टवेअर म्हणजे एका सॉफ्टवेअर कंपनी म्हणजे सॅमसंग मध्ये सॉफ्टवेअर बनवण्याचा जॉब करतोय. तो ॲज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करतोय. आणि त्याला समजा एका आर्थिक वर्षामध्ये त्याला 10 लाखांचं पॅकेज आहे. 10 लाखांचं पॅकेज आहे. त्यांनी सर्व्हिस कुठे दिली? ती दिली साऊथ कोरियामध्ये. मग तो जीडीपी कुणाचा झाला? साऊथ कोरियाचा जीडीपी झाला. समजा त्यांनी ते 10 लाख रुपये आपल्या आई वडिलांना भारतामध्ये पाठवले. मग तो जीएनपी कुणाचा झाला? ते भारताच्या कुठं ऍड होतील? भारताच्या जीएनपी मध्ये ऍड होतील. म्हणजे सोक्यानं परकीय देशामध्ये कमवलेलं उत्पन्न हे भारताच्या जीएनपी मध्ये ऍड होईल. किंवा भारतीय उद्योगांनी इतर देशात कमवलेलं उत्पन्न हे भारताच्या जीडीपी मध्ये गणलं जाईल, राईट? किंवा आता ते उलट उदाहरण घ्या. समजा किम नावाचा व्यक्ती आहे. तो काय करतोय? इन्फोसिस मध्ये ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून भारतामध्ये काम करतोय. आणि त्याला वर्षाला 1 कोटींचं पॅकेज आहे. किती? 1 कोटींचं पॅकेज आहे. त्यांनी सर्व्हिस कुठं, सॉफ्टवेअर सर्व्हिस कुठं देतोय? तो इंडियामध्ये देतोय. मग त्याचं इंडियाच्या जीडीपी मध्ये म्हणजे त्या सर्व्हिसेस इंडियाच्या जीडीपी मध्ये गणल्या जातील. तर समजा त्यांनी ते 1 कोटी रुपये आपल्या साऊथ कोरियाच्या असणाऱ्या आईवडिलांना पाठवले. तर मग तो जीएनपी कुणाचा झाला? जीएनपी झाला साऊथ कोरियाचा जीएनपी झाला. येते लक्षात? तर तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की जीएनपी मध्ये काय गणलं जातं? जीडीपी प्लस आर मायनस पी म्हणजे सोक्यांनी परदेशात कमवलेलं उत्पन्न वजा परक्यांनी आपल्या देशात कमवलेलं उत्पन्न वजा केलं जातं. त्यावेळेस तुम्हाला काय मिळतं? निव्वळ उत्पन्न तुम्हाला मिळतं. निव्वळ उत्पन्न मिळतं जे जीएनपी असतो आपला, जो काय असतो आपला जीएनपी असतो. म्हणजे जीडीपी मध्ये सोक्यांनी परदेशात कमवलेलं उत्पन्न विचारात घेतलं जातं का? नाही विचारात घेतलं जात. परंतु जीएनपी मध्ये सोक्यांनी परदेशात कमवलेलं उत्पन्न काय केलं जातं? विचारात घेतलं जातं. हे लक्षात ठेवा. ओके, तर आता बघा आपण एक स्टेप आपण पुढे जाऊ. तर जीएनपी म्हणजे काय असतं? जीडीपी प्लस आर मायनस पी, राईट? तर आता जीएनपी आपल्याला जीएनपी जीडीपी पेक्षा कधी जास्त असेल? जर जीएनपी म्हणजे जीएनपी हा जीडीपी पेक्षा कधी जास्त असेल? ज्या वेळेस भारताचा एक्सपोर्ट हा इम्पोर्ट पेक्षा जास्त असेल. म्हणजे समजा भारताचा एका आर्थिक वर्षामध्ये भारताने $100 बिलियन एक्सपोर्ट केला आणि $90 बिलियन काय केला? इम्पोर्ट केला. म्हणजे याच्यामध्ये काय होईल? आपला $10 बिलियन आपला काय म्हणजे $10 बिलियन आपला काय आहे? तर व्यापार तोल हा काय अनुकूल आहे. म्हणजे $10 बिलियन आपण काय आहोत? तर प्लस मध्ये आहोत. म्हणजे आपला एक्सपोर्ट हा इम्पोर्ट पेक्षा जर जास्त असेल तर त्यावेळेस जीडीपी हा जीएनपी पेक्षा कमी भरेल किंवा जीएनपी हा जीडीपी पेक्षा जास्त भरेल, राईट? तसंच आणखी याचं आपण उदाहरण घेऊ शकता. जर सोक्यांनी परदेशात कमवलेलं उत्पन्न म्हणजे सोक्यांनी परदेशात कमवलेलं उत्पन्न हे परक्यांनी आपल्या देशात कमवलेल्या उत्पन्नापेक्षा जास्त असेल तर त्यावेळेस सुद्धा आपला जीएनपी काय असू शकतो? जीडीपी पेक्षा मोठा असू शकतो. जीएनपी काय असतो? जीडीपी पेक्षा
मोठा असू शकतो, म्हणजे जीडीपी इज लेस दॅन जीएनपी होऊ शकतो. तसंच जर जर भारताचा इम्पोर्ट हा एक्सपोर्ट पेक्षा मोठा असेल तर, किंवा किंवा सोक्यांनी म्हणजे किंवा परदेशी व्यक्तींनी भारतात कमवलेलं उत्पन्न हे भारतीय व्यक्तींनी परदेशात कमवलेल्या उत्पन्नापेक्षा जर जास्त असेल तर त्यावेळेस मग आपला जीडीपी हा जीएनपी पेक्षा जास्तच भरेल. राईट, जीडीपी इज ग्रेटर दॅन जीएनपी भरेल. आणि नेहमी लक्षात ठेवा, आपला जीएनपी हा जीडीपी पेक्षा कमीच असतो. का? कारण आपण एक्सपोर्ट कमी करतो आणि एक्सपोर्ट पेक्षा आपण इम्पोर्ट जास्त करतो. त्याच्यामुळे आपला जीडीपी हा नेहमी जीएनपी पेक्षा मोठाच राहतो. राईट, तर जीडीपी मुळे काय होतं? जीडीपी मुळे अंतर्गत शक्तीचं आकलन होतं, तर जीएनपी मुळे बहिर्गत शक्तीचं आकलन होतं. बरोबर, आता तेच समजावून सांगितलं. आणि जीडीपी मुळे संख्यात्मक आकलन होतं, तर जीएनपी मुळे आपल्याला गुणात्मक आकलन होतं. ओके, तर आता लक्षात घ्या. आता बघा ह्या आकडेवारीनुसार पण तुम्हाला मी समजावून सांगतो. ही सीएसओनं 2018-19 ची आकडेवारी दिली होती, 16-17, 17-18 आणि 18-19. तर 18-19 नुसार बघू. 2018-19 ला भारताचा जीडीपी 139.51 लाख कोटी होता. 51 लाख कोटी होता. तर जीएनपी किती होता? 138.03 लाख कोटी. बघा, जीडीपी पेक्षा जीएनपी कधी पण कमीच भरतो. कारण काय हो? याचं कारण काय आहे? जरी स्वकीय व्यक्ती परदेशात जाऊन जास्त उत्पन्न कमवत असले तरी भारताचा जो एक्सपोर्ट आहे तो एक्सपोर्ट हा इम्पोर्ट पेक्षा कमी आहे. त्याच्यामुळे आपल्या व्यापारी खात्यावरती तूट निर्माण होते आणि त्याच्यामुळे नेहमी जीडीपी हा जीएनपी पेक्षा मोठाच राहतो. 1 लाख कोटीनं जीडीपी मोठा येतं. 1 लाख कोटीनं जीडीपी कसा आहे? मोठा आहे. सो हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जीएनपी मध्ये जे परदेशातून मिळणारे जे गिफ्ट आहेत किंवा जे डोनेशन्स आहेत किंवा जे रेमिटन्सेस आहेत ते गिफ्ट आणि डोनेशन्स जे आहेत ते ऍड केले जात नाहीत. राईट, गिफ्ट डोनेशन्स रेमिटन्सेस ऍड केले जात नाहीत. तर उद्योग संस्थांनी जे परकीय देशामध्ये कमवलेलं उत्पन्न असतं ते भारताच्या जीएनपी मध्ये गणलं जातं. म्हणजे सोक्यांनी परदेशात कमवलेलं उत्पन्न जीएनपी मध्ये गणलं जातं. हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि नेहमी जीएनपी हा जीडीपी पेक्षा कमीच भरतो, कारण आपले एक्सपोर्ट हा इम्पोर्ट पेक्षा कसा आहे? कमी आहे. तर पुढची कॉन्सेप्ट बघू, ती म्हणजे एनएनपी, नेट नॅशनल प्रोडक्ट. आता एनएनपी काय असतं? नेट नॅशनल प्रोडक्ट काय असतो? एनएनपी म्हणजे काय? आता एनएनपी म्हणजे जीएनपी मधून ज्यावेळेस आपण डेप्रिसिएशन किंवा घसारा मायनस करू त्यावेळेस तो आपल्याला एनएनपी मिळतो. मार्केट प्राइसला मिळतो, तो बाजार किमतीला. कारण आता समजा एखादी कार फॅक्टरी आहे, एखाद्या कार फॅक्टरीमध्ये कार तयार करण्यासाठी आपण रोबोट मशीन वापरतो आणि वर्षानुवर्ष त्या काय होतात? तर वर्षानुवर्ष त्या जुन्या होत जातात. त्याच्यामुळे त्याचा मेंटेनन्स खर्च वाढतो, म्हणजे डेप्रिसिएशन होतं. मग ते डेप्रिसिएशन ज्यावेळेस आपण जीएनपी मधून मायनस करू त्यावेळेस आपल्याला काय मिळतो? एनएनपी ऍट मार्केट प्राइसला एनएनपी मिळतो आपल्याला. म्हणजेच घसारा मायनस केला तर म्हणजेच हा आपल्याला काय मिळतो? तर आता म्हणजे निव्वळ उत्पन्न काढल्यामुळे एखाद्या देशाला उत्पन्न मिळवण्यासाठी किती खर्च करावा लागतो याचा अंदाज आपल्याला एनएनपी वरून येतो. आपल्याला याचा अंदाज कशावरून येतो? एनएनपी वरून येतो. म्हणजे आपल्याला हे काय? आता ढोबळ आणि निव्वळ काय असतो? ढोबळ आणि निव्वळ हे आपल्याला निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न ज्यावेळेस आपण त्याच्यातून जीएनपी मधून डेप्रिसिएशन मायनस केलं त्यावेळेस आपल्याला काय मिळतं? निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न मिळतं. आणि जीएनपी काय आहे? हे ढोबळ आहे. जीएनपी काय हो? ग्रॉस आहे, स्थूल राष्ट्रीय उत्पादन किंवा ढोबळ राष्ट्रीय उत्पादन आहे. आणि त्याच्यामधून जर आपण डेप्रिसिएशन मायनस केलं तर मग आपल्याला निव्वळ उत्पादन मिळतं, निव्वळ उत्पन्न मिळतं. राईट, ते मार्केट प्राइसला मिळतं. आता बघा, एनसीईआरटीनं असं म्हटलेलं आहे की एनएनपी ऍट फॅक्टर कॉस्ट म्हणजेच काय असतं? नॅशनल इन्कम असतं, राष्ट्रीय उत्पन्न असतं असं एनसीईआरटीनं म्हटलेलं आहे. फॅक्टर कॉस्टला जर काढलं तर घटक मूल्य किमतीला जर आपण एनएनपी काढला तर तोच आपलं राष्ट्रीय उत्पन्न असतं. मग आता ह्या मार्केट प्राइस वरून आपल्याला घटक मूल्य किंमत जर काढायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल? एनएनपी ऍट फॅक्टर कॉस्ट मधून जर आपल्याला फॅक्टर कॉस्ट काढायची असेल, मार्केट प्राइस मधून फॅक्टर कॉस्ट काढायची असेल तर आपल्याला काय करावं लागतील? याच्यामध्ये एनएनपी ऍट मार्केट प्राइस मध्ये आपल्याला काय करावं लागतील? मायनस टॅक्सेस करावं लागतील. मायनस टॅक्सेस प्लस
प्लस सबसिडी करावं लागतील, त्यावेळेस आपल्याला काय मिळेल, त्यावेळेस आपल्याला NNP ॲट फॅक्टर कॉस्ट मिळेल. आता मी तुम्हाला फॅक्टर कॉस्ट काय असते, म्हणजे घटक मूल्य किंमत काय असते, मूळ किंमत काय असते, बाजार किंमत काय असते, हे जीडीपीच्या लेक्चरमध्ये सांगितलेले, जे लेक्चर व्हिडिओ सेक्शनमध्ये इथंच अवेलेबल आहे. तर ते लेक्चर अगोदर बघा आणि हे लेक्चर नंतर करा, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. येते लक्षात. आणि नेहमी लक्षात ठेवा, NNP हा GNP पेक्षा कधी कमीच असतो, कारण डेप्रिसिएशन त्यातून मायनस होत आहे. बघा आणखी एकदा चेक करून बघू. जीडीपी आपला किती होता, 2018-19 ला जीडीपी 139 लाख कोटींचा होता. GNP किती आहे, ज्याला आपण GNI पण म्हणतो, तो 138 लाख कोटींचा आहे. जीडीपी पेक्षा GNP कमी आहे आणि GNP पेक्षा NNI किंवा NNP नेट नॅशनल इन्कम किंवा नेट नॅशनल प्रोडक्ट कमी आहे. का, कारण त्याच्यातून आपण मायनस डेप्रिसिएशन करतो, राईट, त्याच्यावर होणारा खर्च आपण मायनस करतो, त्याच्यावर नेहमी NNP काय असतो, कमीचा असतो. बरोबर का, त्यालाच आपण नेट नॅशनल इन्कम सुद्धा म्हणतो. तर आता एक शेवटची कॉन्सेप्ट राहिली ती म्हणजे निव्वळ देशांतर्गत उत्पादन. आपण जीडीपी काढला, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट काढला, जीडीपी इज इक्वल टू चिकजम आपण असं म्हटलं होतं, राईट, जीडीपी इज इक्वल टू चिकजम. आता त्याच्यातून जीडीपी मधून जर आपण डेप्रिसिएशन मायनस केलं, टोटल जीडीपी मधून जर डेप्रिसिएशन मायनस केलं तर आपल्याला काय मिळतं, NDP मिळतं, नेट डोमेस्टिक प्रोडक्ट मिळतं, डेप्रिसिएशन मायनस केलं तर. बस एवढंच लक्षात ठेवा. आता एक कंपॅरेटिव्हली पण तुम्हाला सांगतो, जर जीडीपी वरून तुम्हाला जीएनपी काढायचा असेल तर काय करता येईल, जीएनपी काढायचा असेल तर जीडीपी प्लस आर मायनस पी करावं लागेल. आणि जीएनपी वरून तुम्हाला NNP काढायचा असेल तर काय करावं लागेल, तर जीएनपी मधून डेप्रिसिएशन मायनस करावं लागेल. आणि जीडीपी वरून तुम्हाला NDP नेट डोमेस्टिक प्रोडक्ट काढायचा असेल तर काय करावं लागेल, जीडीपी मधून डेप्रिसिएशन मायनस करावं लागेल. त्यावेळेस तुम्हाला नेट डोमेस्टिक प्रोडक्ट मिळेल, निव्वळ देशांतर्गत उत्पादन मिळेल. येथे लक्षात. सोपं आहे, फक्त तुम्हाला सोपं करून शिकवणारा कोणीतरी हवा असतो. तर चला आता दरडोई उत्पन्न काय असतं हे समजावून घेऊ आपण, म्हणजे पर कॅपिटा इन्कम काय असतं. पर कॅपिटा इन्कम म्हणजे काय, तर देशातील लोकांचं सरासरी उत्पन्न, म्हणजे एका आर्थिक वर्षातलं सरासरी उत्पन्न म्हणजे काय असतो, दरडोई उत्पन्न किंवा पर कॅपिटा इन्कम असतं. बघा, प्रति व्यक्ती उत्पन्न म्हणजे काय, तर एखाद्या देशातील ठराविक कालावधीत, म्हणजे सामान्यतः एका आर्थिक वर्षात प्रत्येक व्यक्तीने मिळवलेल्या सरासरी उत्पन्नाला काय म्हणतात, दरडोई उत्पन्न किंवा पर कॅपिटा इन्कम म्हणतात. आणि पर कॅपिटा इन्कम मिळवण्यासाठी आपण काय करतो, जो राष्ट्राचं उत्पन्न असतं, जे नॅशनल इन्कम असतो, म्हणजे NNP पर कॅपिटा इन्कम म्हणजे नेट नॅशनल इन्कम जो असतो, त्या नेट नॅशनल इन्कमला किंवा NNP ला आपण पॉप्युलेशननी भाग दिला तर आपल्याला काय मिळतं, दरडोई उत्पन्न मिळतं. चला मी तुम्हाला एक उदाहरण देऊन मी तुम्हाला समजावून सांगतो. हे समजा एका अर्थव्यवस्थेमध्ये फक्त 3च लोक राहत आहेत. समजा त्याच्यामध्ये आहे नोबिता, एक आहे नोबिता, दुसरा आहे डोरेमॉन आणि तिसरा आहे शिजुका. हे 3च व्यक्ती समजा राहत आहेत. आता समजा नोबिताचं एका वर्षाचं उत्पन्न आहे 2000 रुपये, डोरेमॉनचं एका वर्षाचं उत्पन्न आहे समजा 4000 रुपये आणि शिजुकाचं एका वर्षाचं उत्पन्न समजा 3000 रुपये आहे. तर आता यांची आपल्याला सरासरी काढावी लागणार आहे. तर यांचं टोटल इन्कम किती झालं, म्हणजे टोटल इन्कम म्हणजे काय झालं, ते नॅशनल इन्कम झालं. टोटल इन्कम जर यांचं आपण प्लस केलं याला, तर हे किती झालं, 9000 टोटल इन्कम झालं. आता याची सरासरी काढायची असेल तर आपल्याला काय करावं, याला 3 नी भाग द्यावा लागेल, कारण एकूण लोकसंख्या किती आहे आपल्या उदाहरणामध्ये, 3च लोकसंख्या आहे. मग 3 त्रिक 9, म्हणजे सरासरी किती आली, सरासरी उत्पन्न आलं 3000 रुपये. म्हणजे हे काय झालं, तर या देशातील, म्हणजे या 3 लोकांच्या देशातील या 3 लोकांचे सरासरी उत्पन्न झालं. राईट. जर लोकसंख्या एखाद्या देशामध्ये जास्त असेल तर तिथलं दरडोई उत्पन्न सुद्धा काय मिळतं, कमीच भरतं. आणि लोकसंख्या जर कमी असेल तर तिथलं दरडोई उत्पन्न जास्त भरतं. राईट, आलं लक्षात तुमच्या. मग जीडीपी पर कॅपिटा इन्कम काढायचा असेल तर जीडीपीला एकूण पॉप्युलेशननी भाग दिला जातो. जीएनपी पर कॅपिटा इन्कम काढायचा असेल तर जीएनपीला एकूण पॉप्युलेशननी भाग दिला जातो. आणि एनडीपी पर कॅपिटा इन्कम किंवा दरडोई उत्पन्न काढायचं असेल तर एनडीपीला टोटल पॉप्युलेशननी भाग दिला जातो. त्याच्यावरून तुम्हाला काय मिळतं,
तर लोकांचं म्हणजे तुमचं माझं देशातील लोकांचं सरासरी उत्पन्न मिळतं, यालाच काय म्हणतो आपण पर कॅपिटा इन्कम असं म्हणतो. आणि सध्याच्या घडीला ट्रिपल पी बेसिसवरती हे पर कॅपिटा इन्कम किती आहे लोकांचं, आपल्या भारतीय लोकांचं $11,000. GNI पर कॅपिटा इन्कम किती आहे, $11,000. क्रयशक्ती म्हणजे काय असते, खरेदी करण्याच्या क्षमतेवरती ते जास्तच भरतं. परंतु जर तुम्ही नॉमिनल GDP नुसार जर बघितलं तर भारतीय लोकांचं उत्पन्न फक्त $2,500 एवढंच आहे वार्षिक उत्पन्न. आणि खरेदी करण्याच्या क्षमतेनुसार बघितलं क्रयशक्तीच्या आधारावरती तर ते $11,000 एवढं आहे 2024 नुसार. आणि क्रयशक्तीच्या आधारावरती भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था आहे. कितवी? तिसरी अर्थव्यवस्था आहे. तर मग पहिली अर्थव्यवस्था क्रयशक्तीच्या आधारावरती चायना आहे, दुसरी यूएसची आहे आणि तिसरी इंडियाची आहे. आणि तसं जीडीपी नुसार जर बघितलं तर यूएसची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे, कारण यूएसचा जीडीपी हा जवळपास $30 ट्रिलियन एवढा आहे. नंतर चायनाचा नंबर लागतो. चायनाचा जीडीपी जवळपास $20 ट्रिलियन एवढा आहे. नंतर नंबर लागतो तो म्हणजे जर्मनीचा नंबर लागतो. जर्मनीचा जीडीपी जवळपास $4.5 ट्रिलियन एवढा आहे. आणि मग चौथा क्रमांक लागतो इंडियाचा, कारण इंडियाचा जीडीपी जर बघितला आपण जागतिक लेवलला तो किती आहे, $4.2 ट्रिलियन एवढा आहे. परंतु क्रयशक्तीच्या आधारावरती जर बघितला तर भारताचा तिसरा क्रमांक लागतो, कारण भारताची जी क्रयशक्ती आहे म्हणजे खरेदी करण्याची क्षमता, एखाद्या पैशाची खरेदी करण्याची क्षमता ही जास्त आहे इतर चलनाच्या तुलनेमध्ये. आलं लक्षात? तर बघा जाता जाता मग आता आपण काय करू, प्रश्न सोडवू. कंबाईंड ग्रुप बी पूर्व परीक्षा 2024 ला प्रश्न विचारला होता. खालील विधाने विचारात घ्या. आपल्याला योग्य विधान निवडायचं आहे. स्थूल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन नेहमीच कमी असतं. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं नेट नॅशनल प्रोडक्ट इज ऑलवेज ऑलवेज लेस दॅन ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. का? कारण आपण नेट नॅशनल प्रोडक्ट काढताना डेप्रिसिएशन मायनस करतो, त्याच्यामुळं जीएनपी पेक्षा नेहमी एनएनपी काय असतं, कमीच असतं. त्याच्यामुळे हे बरोबर आहे. तर स्थूल राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश असतो? बिलकुल नाही. स्थूल राष्ट्रीय उत्पादनात ग्रॉस नॅशनल इन्कम काढताना आपण काय करतो, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट काढताना आपण काय करतो, जीडीपी प्लस R-P करतो, राईट. मग त्याच्यामध्ये डेप्रिसिएशन आपण कधीच घेत नाही. आपण डेप्रिसिएशन निव्वळ राष्ट्रीय उत्पादनात घेतो. निव्वळ राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश नसतो असं म्हटलंय, हे चुकीचं आहे. निव्वळ राष्ट्रीय उत्पादन काढताना आपण जीएनपी म्हणजे एनएनपी काढताना आपण काय करतो, जीएनपी मायनस डेप्रिसिएशन करतो. त्याच्यामुळे हे चुकीचं आहे, म्हणजे वरीलपैकी फक्त अ बरोबर आहे. तर बघा अशाच ह्या कॉन्सेप्ट मी आधीच्या लेक्चरमध्ये जीडीपी तुम्हाला समजावून सांगितलं, नंतर राष्ट्रीय म्हणजे त्याच्यामध्ये नॅशनल इन्कम कमिटी पण समजावून सांगितली, जीडीपी एकदम साध्या आणि सोप्या भाषेमध्ये समजावून सांगितलं आणि राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या मेथड पण समजावून सांगितल्या. ते लेक्चर तुम्ही याच व्हिडिओ सेक्शनमध्ये आहे, ते बघा. नंतर हे लेक्चर बघा आणि जाता जाता या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील हे लेक्चर काय करा, शेअर करा, जेणेकरून तुम्हाला आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना फायदा होईल. ओके. तर हा माझा नंबर तुमच्याकडे असू द्या, याच्यावरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता एनी टाइम. सो थँक्यू.